नमस्कार. स्वतः भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूरला आलेले आहेत आणि हस्तिनापुरात आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी एक गोष्ट ठरवली आहे, ते म्हणजे दुर्योधनाला समजावून सांगायचं आणि त्याच्या आधी विदुराच्या घरी जायचं. विदुराच्या घरी अन्नाचा साधेपणा, विचाराचा सात्विकता आणि साधेपणा, नुसता साधेपणा नाही, साधेपणासोबत सात्विकता असली पाहिजे. ही सात्विकता निवडून विदुरांच्या घरच्या कण्या सुद्धा खाणं कबूल केलं आणि दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये आले. दरबारात आल्यावर पुन्हा एकदा दोन ऋषींनी सांगितलेला, म्हणजे सनत आणि कण्व ऋषींनी सांगितलेला प्रस्ताव पुन्हा एकदा महाराज धृतराष्ट्राच्या समोर ठेवला. आता दुर्योधन तर राजा नाही आहे, धृतराष्ट्र तर राजा आहेत. प्रस्ताव धृतराष्ट्राच्या समोरच ठेवायला पाहिजे, धृतराष्ट्रानेच आदेश द्यायला पाहिजे. धृतराष्ट्राला आदेश देण्यासाठी म्हणून समजावून सांगायला भगवान आलेत. काय नशीबवान असेल हो धृतराष्ट्र. म्हणजे या प्रसंगात धृतराष्ट्राचं नशीब दोन वेळेला फुललंय. म्हणजे एकदा भगवान स्वतः धृतराष्ट्राच्या साठी म्हणून आले, हे एक, आणि त्यानंतर जे घडलंय प्रतिकूल, त्या दुसऱ्यांदा नशीब उजळलंय धृतराष्ट्राचं. दुसऱ्यांदा काय ते सांगतो परत, पण त्यासाठी वाट बघावी लागेल थोडीशी, धृतराष्ट्राचं नशीब कसं फुललं होतं हे सांगण्यासाठी. आणि देवानी सांगायला सुरुवात केली. म्हणाले, महाराज, हस्तिनापूर साम्राज्याचं भलं ज्यात मला वाटतं ते मी सांगायला आलोय. युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूतात जो करार झाला होता तो आपल्याला माहित आहे. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, अज्ञातवासाच्या मध्ये पकडल्या गेलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास. तोपर्यंत इंद्रप्रस्थ दुर्योधनाच्याकडे राहील. परत आल्यावर दुर्योधनाने इंद्रप्रस्थ युधिष्ठिराला परत देऊन टाकावं. अर्धराज्य जे युधिष्ठिराचं आहे ते परत द्यावं. पण आत्ता दुर्योधन काहीतरी वेगळं निमित्त करतो आहे आणि ते देण्याचं टाळतोय. हे असं नाही चालणार. अर्धराज्य किमान परत दिलं पाहिजे, हा प्रस्ताव मी घेऊन आलोय. धृतराष्ट्र उत्तर देत नाहीये, लक्षात घ्या. धृतराष्ट्र काहीच उत्तर देत नाही. धृतराष्ट्राच्या वतीनं दुर्योधन बोलतोय आणि दुर्योधनाला धृतराष्ट्र थांबवू सुद्धा शकत नाहीये. पुत्रप्रेम काय असतं बघा, थांबवू सुद्धा शकत नाही. सांगत नाही की बाळा करू नको, बोलू नको, असं सुद्धा म्हणत नाही. हताशपणे, एक अंध, प्रेमांध, नुसता अंध नाही, म्हणजे डोळ्याने तर अंध आहेच आहे, पण प्रेमात सुद्धा आंधळा झालेला बाप सांगू सुद्धा शकत नाही की बाळा असं करू नको, तुला बरं वाटणार नाही. खरं आहे ना मग दुर्योधनाचं, पण खरं आहे ना मग मी त्याला विचारतो, मग त्याला विचारून सांगतो, हेच चालू आहे. जेव्हा अर्ध्या राज्याचा प्रस्ताव भगवान श्रीकृष्ण देतात तेव्हा दुर्योधन उठतो आणि म्हणतो, अशक्य आहे, अशक्य आहे. युधिष्ठिराने आपला करारभंग केला आहे, करारभंग केला आहे, आणि तो करारभंग म्हणून त्याला पुन्हा 12 वर्ष वनवासाला जावं लागेल. मी राज्य देणार नाही. भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राकडे बघतात आणि म्हणतात, महाराज हे काय चाललंय? या नकारामुळे जे घडणार आहे ते भयंकर असेल. पितामह भीष्म, कुलगुरु कृपाचार्य, आचार्य द्रोण, हे सगळे युधिष्ठिराला, बरोबर काळ पूर्ण झाला आहे युधिष्ठिराचा, हे धृतराष्ट्राला पटवून सांगतायत. आणि जेव्हा धृतराष्ट्राला हे सांगतायत तेव्हा त्यांचा आवाज गप्प करण्याचं काम दुर्योधन करतोय. आणि तो राजी होऊच नाहीये यासाठीची व्यवस्था शकुनी बघतोय. नाही करायचं हे, नाही करायचं हे, नाही करायचं हे. शकुनीच्या सल्ल्याप्रमाणे दुर्योधन कृष्णाचा प्रस्ताव धुडकावून लावतोय. मग भगवान आपल्या शेवटच्या अस्त्रावरती येतात. तडजोडीला चालेत ना, तडजोडीला चालेत. माणूस कधी खाली पडतो लक्षात घ्या, जेव्हा खात्री असते समोरचा ऐकणारच नाही, तेव्हा खात्री असते, तेव्हा असा बरं ठीक आहे असं कर, बरं ठीक आहे तसं कर, अशा पर्याय द्यायला लागतो. देवाला माहित आहे विनाशकाले विपरीत बुद्धी ही मन उगाच तयार नाही झालेली, उगाच तयार नाही झालेली.
एकदा का आपला विनाश आला ना की विपरीत बुद्धी येऊ लागते. आणि ही विपरीत बुद्धी दुर्योधनाची आलेली आहे. फक्त दुर्योधनाची आली आहे असं नाही, तर आपल्या पोराच्या विपरीत बुद्धीचा परिणाम धृतराष्ट्रावर पण झाला आहे. कारण तो विपरीत बुद्धीच्या माणसाचे सल्ले ऐकतोय, इच्छा पूर्ण करतोय. धृतराष्ट्र कुठल्याही पातळीवर ऐकायला तयार नाहीये, दुर्योधनही ऐकायला तयार नाहीये. आणि मग भगवान श्रीकृष्ण आपला आणखी एक अस्त्र टाकतात. ते म्हणतात, ठीक आहे, तुला राज्य द्यायचं नाही ना, नको देऊ. मी जे इथे मान्य करेल ते पांडव मान्य करतील याचा शब्द देतो. दुसरा प्रस्ताव ऐक. आणि बोला, काय दुसरा प्रस्ताव काय? ते मला दुसरा प्रस्ताव असा आहे, तुला अर्ध राज्य शक्य नसेल तर 5 गाव दे. या 5 गावांना घेऊन युधिष्ठिर सुखाने जगेल. देऊ शकतोस 5 गाव? खरं तर भगवंताच्या या पर्यायाला धृतराष्ट्र तयार होत होते. काय हरकत नाही, एवढं मोठं सगळं 5 गावावर भागणार असेल तर दुर्योधनानं ऐकावं असं धृतराष्ट्राला वाटत होतं. ऐकावं त्यांना असं वाटत होतं. पण तेवढ्यातही शकुनीच्या इशाऱ्यावर दुर्योधन पेटून उठतो आणि म्हणतो, 5 गाव शक्यच नाही, देणार नाही, 5ही गाव देणार नाही. भगवंत म्हणतात, अरे 5 गाव सोड, किमान 5 घरं तरी दे. देव खाली येत आहेत. देवांना ठाऊक आहे 5 गावावर पांडवांचं काही होणार नाही, 5 घरांवर पांडवांचं काही होणार नाही. तो म्हणतो, देवा, अर्ध राज्य, 5 गाव, 5 घरं घेऊन काय बसलास कृष्णा? एवढं काय घेऊन बसलास? सुईच्या अग्रभागावर मावेल एवढी जमीन मी द्यायला तयार नाही, मातीचा कण द्यायला तयार नाही. आता मात्र भगवान श्रीकृष्ण थोडे गंभीर होत आहेत आणि हा प्रश्न धृतराष्ट्राला विचारतात. राजन, तुला हे मान्य आहे? आपला पुत्र जो बोलतोय ते तुला मान्य आहे? धृतराष्ट्र आंधळा, पुत्रप्रेम, काय करू, तो ऐकतच नाहीये, मी सांगतोय त्याला. राजा, याचे परिणाम ठाऊक आहेत. याचे परिणाम एवढे भयंकर होणार आहेत की या परिणामाला सामोरं जाता येणं शक्य नाही, किंवा तू पुढे काहीही बघू शकणार नाहीस, तू सहनच करू शकणार नाहीस. इतकं दारुण दुःख तुझ्या वाट्याला येणार आहे राजा. सुईच्या अग्रभागावर नाही म्हणण्या इतकी येते, आणि या मूढमती दुर्योधनाचं ऐकून तू असं करतोयस. भगवान सांगू लागलेत आणि भगवंताच्या या सांगण्याचा राग दुर्योधनाला येऊ लागलाय. तो म्हणतोय ना, अरे कृष्णा, अरे कृष्णा, आता अरे कृष्णावर आलाय. आता अरे कृष्णावर आलाय. जेव्हा जातं ना सगळं, जेव्हा विनाश येत असतो ना, तेव्हा ही विपरीत बुद्धी येत असते. विवेक संपून जात असतो, विवेक संपून जात असतो. अरे कृष्णा, तू नीट वाग, हे नीट बोलायचं. माझ्या राज्यात आहेस, माझ्या दरबारात आहेस, हस्तिनापूरच्या युवराजाविषयी बोलतोयस, हे सगळं, अरे गवळ्याच्या पोरा वगैरे वगैरे सगळं सुरू झालं सगळं. ते बघितलं होतं तरी एकदा शिशुपालाचा प्रसंग, पण नाही, शिशुपालाच्या प्रसंगावरूनही अक्कल आलेली नाहीये. तो बोलत चाललाय आणि पुढे जे घडणार आहे ते खूप भयंकर असणार आहे. काय घडणार आहे पुढे ते बघूया पुढच्या भागात.